हे एव्हरीबडी वेलकम बॅक. तर इथे बघा नवरीचा साखरपुडा चालू आहे आणि ती बसली, ती नवरी आहे ती ॲक्च्युली माझ्या मिस्टरांच्या आत्याची मुलगी आहे. आम्ही तिच्या लग्नासाठी आलो होतो आणि नवरीचं लग्न नवरदेवाच्या घरी होतं. त्याच्यामुळे नवरी डायरेक्ट इकडे आली होती हळदीला. मग आम्ही पण तिकडेच गेलेलो होतो. जरा माझ्या सासरच्या गावाजवळूनच ते गाव आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे आलेलो होतो. आणि हे बघा हा प्रोग्राम चालू आहे. नंतर संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम होता. तर बघा स्पृहा बसली तिथे कशी, आणि मस्तपैकी आधीचा हा जो प्रोग्राम चालू होता, नवरीला आंघोळ घातल्यानंतर मग तिला हळद लावणं वगैरे ह्या प्रोग्राम चालू, तेवढे सगळे पाहुणे जमलेले होते तिथे. आणि मस्त एन्जॉय केलं मी बरं का. गावाकडचं असतं जरा वेगळं आणि चांगलं वाटतं वातावरण वगैरे. थोडे आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींची जाणीव होते. पण खूप छानपैकी मस्त आम्ही एन्जॉय केलं गावाकडे. आणि गर्दी वगैरे खूप होती. जेवणही मस्त होतं. आम्ही जेवण केलं छान पोटभर मस्तपैकी. स्पृहाने खूप एन्जॉय केलं. स्पृहा खूप अशी इकडे तिकडे पळत होती, खेळत होती. आणि हे बघा आता हे माझे सासू सासरे आहे, ते हळद लावत आहे नवरीचे, म्हणजे मामा, एकुलते एक मामी. तर त्यांनी हळद लावली. तिची आहे ना बरं का, इकडून थोडी फुल लावा फोटो द्यायला मला. कसली फुलं? इथं लावा, खाली लागा पण थोडी. तिथं लावा पण तसं कापराव द्या. तशी फुल एक हानवटीवर द्या. ओके इकडं थोडं हां हाताला लाव, नाही त्यात. हां इकडं बघ समोर. एव्हरीवन. तर हळद लागल्यानंतर आहे ना की जेवण झाल्यानंतर हे पोरं बघा कसे वाळू खेळत आहे. हा मधला पुतण्या माझा. त्याच्यानंतर हे बघा स्पृहा आणि तो माझा एक पुतण्या आहे. तर ते दोघंजण मिळून कसे डान्स करत होते. मी ॲक्च्युली गाणं नाही टाकलं, मला उगाच कॉपीराईट यायला नको म्हणून मी टाकू शकत नाही. पण हे DJ सॉन्ग होते सगळे आणि एन्जॉय करत होते मस्त. स्पृहा आणि तो रुद्र माझा पुतण्या आहे तो. तर खूप सारं मी पण डान्स केला, सगळ्यांनीच डान्स केला, मस्त एन्जॉय केला. आणि मग त्याच्यानंतर आहे ना स्पृहा नाचून इतकी दमली होती ना शेवट. तर इतकी दमली की ती माझ्या खांद्यावर झोपी गेली. नंतर तिच्या पप्पांनी पण तिला घेऊन नाचवलं होतं. मग थोड्या वेळ थांबलो आणि मग आम्ही घरी चालले गेलो. तर त्याच्यानंतर आहे ना मस्त स्पृहाचे पप्पाही नाचले बरं का. ते बघा तिकडे नवरदेव नाचत आहे. खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे नवरदेव नाचत होते. मी पण त्यांच्या ग्रुपमध्ये होती, पण मग मी नंतर थांबली. हे बघा स्पृहाला तिचे पप्पा घेऊन नाचत आहे. नंतर स्पृहाचे मामा पण होते, त्यांनी पण तिला घेऊन नाचवलं आणि मस्त एन्जॉय केलं यार सगळ्यांनी. मस्त आमचं घरचंच लग्नासारखं होतं. आमच्या आत्याच्याच मुलीचं लग्न होतं मिस्टरांच्या. तर एन्जॉय केलं आम्ही मस्त. सगळेजण होतो तिथे लग्नाला आणि एन्जॉय केलं खूप सारं. छान होतं. खूप लोक आलेले होते, बऱ्यापैकी लोक होते लग्नाला. सगळ्या जणांची भेटीगाठी होतात. युजली भेटीगाठी लवकर होत नाही, तर लग्नाच्या कार्याच्या निमित्तानेच भेटीगाठी होता. मग त्याच्यामुळे सगळे भेटले आम्हाला, मस्त भेट झाली आमची छान. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तुम्ही माझा ब्लॉग कळलं असेल तुम्हाला की मी घरी नाही आहे, तर आम्ही लग्नाला आलो आहोत. आता आम्ही परत आहे पुणतांब्याला. हे घर तुम्हाला मी आधी पण दाखवलं आहे. आणि आता आम्ही इथे आलो आहे, आंघोळ वगैरे झाली, आम्हाला परत लग्नाला जायचं आहे. हे बघा, हे घर तुम्हाला मी आधी दाखवलं. इथे आम्ही आधी आलेलो होतो. आता म्हटलं ब्लॉग स्टार्ट करून द्यावा. तुम्ही काय करताय? हापसून पाहिला का? जाऊ दे, पण पाणी आहे ते मेन आहे. हा, जसं जड जातं का? घे बाळा घे.
हा ना. पुढं सरक, पुढं पुढं सरक ना. पुढं उलट चालते. कळलं? काय दाखव. चाल का पिऊ. काय नाही करत ते. चल. तर इथे बघा स्पृहा ना स्टेजवरती मस्त गेली आणि मस्त जाऊन बसली. आणि ती जी शेजारी मुलगी बसलेली ती पण मिस्टरांच्या आत्याची नात आहे. तर बघा इथे नवरीच्या बहिणी ज्या होत्या ना तर त्या वरातीमध्ये नाचत होत्या. शेवंतीमध्ये नवरदेव जेव्हा तिकडून येत होता ना तेव्हा त्या नाचत होत्या. त्यांनी डान्स सेट केलेला होता सेम की कॉपीराईटमुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत नाही आहे. पण नाशिक पावरी वगैरे मालेगावकडचं खानदेशी सॉन्ग वगैरे असे होते त्याच्यावर ते डान्स करत होते. आणि एकंदरीत असं होतं. एवढं सगळं गर्दी भरपूर होती लग्नाला. ते आले होते चांगले 500-600 लोक होते. आणि नवरदेवाकडच्यांनीच लग्न केलेलं होतं. तर ह्या पण माझ्या आते सासूबाईंच्या मुली, माझ्या मिस्टरांच्या आत्याच्याच मुली आहेत ह्या. माझ्या मिस्टरांना खूप आत्या आहेत, 5 जास्त आत्या आहेत. त्याच्यामुळे मग त्या कायम खूप गोतावळा आहे त्यांचा, खूप मोठा गोतावळा आहे. आणि हे बघा गर्दी तुम्ही बघू शकता किती लोक आलेले आहेत असे लग्नाला. काही बसलेले नव्हते त्याच्यामुळे थोडं रिकामं वाटतंय. पण नंतर बसल्यानंतर झाली होती भरपूर गर्दी. तर मस्त थांबलो आम्ही, एन्जॉय केलं. तर नंतर ना मस्त नवरदेव नवरी आले, त्यांची एंट्री झाली आणि आम्ही साईडलाच बसलो होतो त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. आम्हाला खूप जवळून नवरदेव नवरी दिसले. आणि लहान मुलांना कसा एकदम असा क्रेज असतो ना की नवरी बघायची नवरी बघायची. मस्त शेजारूनच गेले ते नवरदेव नवरी आमच्या. आणि मस्त हे बघा तुम्हाला इथे दिसू शकता नवरदेव नवरी. हे बघा गावाकडचे लग्न असेच असतात. तर हे बघा नवरदेव नवरी. मुलीची नवरीची पाठीला उभे राहा. नवरदेवाची पाठीला उभे राहा. लक्ष्मी कोणाला कळलंच नाही काय. ए पिऊ पाया पड. पाया पडून घे ना अशा खालून अशा पाया खाली हात लावून पाया पडणार. असं गुड गर्ल गुड गर्ल. भाजी नाही का रे? पुरी कशासोबत खायची. इथे ना स्पृहा घरी यायला तयारच नव्हती म्हणून रडत होती. तू थांबायचंय का? तू थांबायचंय तुला? आजीला घेऊन जायचं.
मग आजीला कापर्यंत आम्हाला तिकडे ते बामण बोली जायचं. तर अशा प्रकारे आम्ही निघालो. पण रस्त्यामध्ये मला एक मस्त लोटस टेम्पल सारखं दिसत होतं, पण ते एवढं कवर नाही झालं. ते बघा पिंक कलरचं तुम्ही बघू शकता, छान आहे ना एकदम लोटस टेम्पल. तर लोटस टेम्पल म्हटलं रेकॉर्ड करावं रस्त्याने येता येता आम्ही आणि मस्त घराकडे यायला निघालो. अशा प्रकारे खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे मी काही रेकॉर्ड नाही केलं, बस रस्त्याचंच थोडंफार रेकॉर्ड केलं. तर हे गाईज आजपुरतं एवढंच, आणि थोडा लेट ब्लॉग झाला त्यासाठी क्षमस्व. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.